तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जी आपण सीरीज सुरू करणार आहोत ती एक मिनी सीरीज आहे, बेबी एसेन्शियल सीरीज आणि त्याचा आज आपण पहिला एपिसोड करणार आहोत. तर पहिला एपिसोड असणार आहे ऑर्गनायझर्स. एका न्यू मॉमसाठी लाईफ ऑर्गनाईज करणं ही खूप इम्पॉर्टंट असते, ज्याच्याने तिची लाईफ थोडी सॉर्टेड होते. तर आज जे आपण ऑर्गनायझर्स बघणार आहोत ते 4 टाईप्स ऑफ ऑर्गनायझर्स आहेत. तर हा एक राऊंडमध्ये आहे आणि हा एक अशा साईजमध्ये आहे. तर हे मी सॉक्ससाठी यूज करते. त्याचे कंप्लीट सॉक्स यामध्ये व्यवस्थित राहतात आणि ह्या ऑर्गनायझरमध्ये मी त्याचे स्वेटर्स आणि त्याचे कॅप्स ठेवते. ऑर्गनायझर आहे ही वॉश बॅग टाईपमध्ये आहे. यामध्ये 2 कलर आहेत माझ्याकडे, एक पिंकमध्ये आहे आणि एक व्हाईटमध्ये आहे. यामध्ये त्याचे आफ्टर बाथ जितके पण प्रोडक्ट्स आहेत ते सर्व यामध्ये मी स्टोर करून ठेवले आहे. कलरच्या वॉश बॅगमध्ये किंवा या ऑर्गनायझरमध्ये मी त्याचे सर्व डेलीचे जे त्याला ड्रॉप्स आहेत जे डॉक्टर रेकमेंडेड आहेत ते मी ठेवते. हे वाला आहे, हे बॉक्स टाईपमध्ये ऑर्गनायझर आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये मी त्याचे डायपर स्टोअर करून ठेवलेले आहेत. तर यामध्ये एक मोठं पण आहे माझ्याकडे, त्यामध्ये मी त्याचे सर्व क्लोथ्स ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत आणि हे खूप हँडी होतं. म्हणजे रात्री जरी तुम्हाला चेंज करण्याची वेळ आली तर तुम्ही पटकन यामधून तुम्ही घेऊन चेंज करू शकता. आणि आहे फोर्थ ऑर्गनायझर जे आहे ते असं आहे, थोडंसं प्लॅस्टिक मटेरियलमध्ये आहे आणि हे मी त्याच्या सगळ्या मिसलिनियस गोष्टींसाठी यूज करते. आता तुम्ही बघू शकता यामध्ये मी ते अजून न्यू ड्रॉप्स आहेत ते न्यू ड्रॉप्स यामध्ये ठेवलेले आहेत आणि जे अनयूज्ड सर्व आहेत ड्रॉप्स ते मी यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे हे 4 जे ऑर्गनायझर्स आहेत त्याने खूप प्रमाणात माझी जी जर्नी आहे ती सॉर्टेड राहते आणि तुम्ही अशा ऑर्गनायझर्स घेऊ शकतात. फक्त बेबी एसेन्शियलच नाही पण तुम्ही तुमच्या घरात देखील तुम्ही हे ऑर्गनायझर्स घेऊ शकतात आणि त्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून तुमचं एक लाईफ थोडी सॉर्टेड असेल आणि वेळच्या वेळी आणि जागेवरती तुम्हाला तुमच्या थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझे रेकमेंडेशन्स आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल बटन तुमचं ऑन करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आणि तुम्हाला यामधून कोणते ऑर्गनायझर्स आवडले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.